नवनाथ आबा वाघमारे ओबीसीचे नेते आज परळी दौऱ्यावरती आहेत आणि ते माझ्यासोबत आहेत. आबा, आज परळी दौरा आहे, काय निमित्त? आज इकडं कवठळी म्हणून गाव आहे, तिथं अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त समाज बांधवांनी आग्रहाने बोलवलं होतं. त्यानिमित्त इकडं माझं जात असताना आत्ताच इथं गोपीनाथ गडावर आमचे दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं दर्शन घेण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे. आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचं दर्शन घेऊनच आता कवठळीला जाणार आहे. त्या कार्यक्रमानिमित्त साहेबाचं दर्शन घेतलं म्हणजे इकडं तरी काम करण्याला येणाऱ्या काळात लढा देण्यासाठी ऊर्जा मिळते. वेळोवेळी आम्ही ह्या भागातून जात असलं की नक्कीच गोपीनाथ गडावर आदरणीय साहेबांचं आमच्या दैवताचं दर्शन घेऊनच आम्ही जात असतो. एकीकडे पाहिलं गेलं तर मनोज जरांगे कोणत्याही सभेमध्ये कार्यक्रमामध्ये म्हणतात की मराठा समाजाला माझ्या माध्यमातून आरक्षण मिळालं. मात्र आता दुसरीकडे पाहिलं गेलं तर मराठा आरक्षणाच्या समितीवर असणाऱ्या नेत्यांवर जे आहेत ते खूप मोठे आरोप करताना देखील पाहिजे. खरं तर बिंडोक पाचवी नापास जरांगीने किती जरी बोंबलून सांगितलं, परंतु मराठा समाजाने जागं झालं पाहिजे. ज्या गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे होतं त्यांना त्याचा कुठलाही लाभ नाही. फक्त काय जे हैदराबाद गॅजेटनुसार असेल, जे कुणबी प्रमाणपत्र आणि हाताने खाडाखोड करून कुणबी नोंदीमार्फत जे प्रमाणपत्र काढलेत, जे निजामी मराठ्यांनी काढलेत, कारण की गरीब मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवं होतं. परंतु जरांगेचा मूळ लढाच गरीब मराठ्यांसाठी नाही, फक्त गरीब मराठ्यांचा वापर करून घ्यायचा, गरीब मराठ्यांना सोबत झुलवत ठेवायचं, गरीब मराठ्यांची फसवणूक करायची. आणि 2-3 वेळा त्यांनी फसवणूक केली. परंतु आता गरीब मराठ्यांच्या तरुणांनी, विशेषतः शिक्षण घेणारे असतील, ज्याला नोकरी शिक्षण घेऊन नोकरी करायची, अशा तरुणांनी ह्या भिकारचोट जरांगेला प्रश्न विचारले पाहिजेत की आपलं EWS आरक्षण गेल्यामुळं आपलं किती नुकसान झालं आहे. खरं तर मराठा समाजातले अनेक तरुण, आता एक आमच्या जालना जिल्ह्यातला एक विदूर लगडे म्हणून मुलगा नेहमी पुराव्यासकट सांगत असतो किंवा EWS आरक्षण गेल्यामुळं मराठा समाजाचं काय नुकसान झालं आहे. आता विशेषतः जरांगीच्या आंदोलनामुळं निजामी मराठ्यांना त्याचा फायदा झाला आहे. म्हणजे ज्यांना सरपंच व्हायचं आहे, ज्यांना पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, ह्या गोष्टी ज्या व्हायच्यात, ह्या लोकांना त्याचा नक्कीच फायदा झाला आहे. परंतु सामान्य जनतेला याचा, गरीब मराठ्यांना, सामान्य मराठ्यांना याचा कुठलाही फायदा नाही, त्याचा तोटाच आहे. आणि येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी भांडं फुटत राहील. आणि जेव्हा हे भांडं फुटल त्यावेळेस ह्या जरांगीला कुठं तोंड लापावं हे सुद्धा कळणार नाही. आणि जरांगी फक्त निजामी मराठ्यांसाठी काम करतोय. गावगाड्यातील ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं अस्तित्व संपवण्यासाठी चाललेला हा निजामी मराठ्यांच्या स्क्रिप्टवर, निजामी मराठ्यांच्या पैशावर चाललेलं जरांगीचं आंदोलन आहे, बाकी काय नाही. मुंबईमधील आझाद मैदानावर मनोज जरांगे असं देखील म्हणाले की जातीय समीकरण जुळवण्याचा ते प्रयत्न करतायत. मराठा समाज, दलित समाज, मुस्लिम समाजांनी जर या सरकारला मतदान जर केलं नाही तर हे सरकार बनणार सुद्धा नाही, अशी गणितं जुळवत आहेत. तुम्ही त्याकडे कसं पाहता? जरांगीनी विधानसभेच्या पूर्वीसुद्धा गणित जमवले होते, कारण की नोमानी बोकांडीवर घेऊन बसला होता तो आंतरवाली सराटीमध्ये. आणि राजरत्न आंबेडकरांना सुद्धा बोकांडीवर घेतलं होतं. मग राजरत्न आंबेडकर खरं तर बदनापूर राखीव विधानसभा मतदारसंघातून उभा राहिले. माझ्या मते त्यांनाच विचारला पाहिजे, तुम्हाला किती मतं पडले, किंवा जरांगीचं तुम्हाला पाठिंबा होता तर तुम्हाला मतं किती पडले. माझ्या मते 3 आकडे त्यांना मिळू नाही शकले. मग जरांगेच्या समाज एक करण्याच्या, आणि सगळ्या दलितांना कळतं, आदिवासींना कळतं, मुस्लिमांना कळतं, आणि आता कुठंतरी धनगरांना गोळा करण्याचा प्रयत्न. म्हणजे फक्त काय करायचं, पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं, खोटं बोलायचं आणि फसवायचं. ज्याप्रमाणे मुस्लिमांना त्रास कोण देतं, आजच्या इतिहास जर बघितला तर मुस्लिमांना त्रास जास्तीत जास्त प्रमाणात मराठा समाजाकडून होतो. दलितांना मागच्या काळामध्ये अक्षरशः गावगाड्यामध्ये दलित समाजाच्या माणसांना थुंकायला गाडगं आणि पाठीला झाडू होता. हे कुणामुळं झालं? गावगाड्यातल्या पाटलांमुळंच झालं ना. मग ते सुद्धा ते कशी विसरतील? बाबासाहेबांना कोणाकडून त्रास झाला, बाबासाहेबांच्या अनुयायांना कोणाकडून त्रास झाला. आणि राहिला ओबीसींचा विषय, ओबीसीतल्या एक एक घटकांना त्रास देणं सुरू. पूर्वी माळी समाजानं टार्गेट केलं, मधल्या काळात वंजारी समाजानं विशेष टार्गेट केलं. आणि वंजारी समाजाचं नेतृत्व, जे ओबीसीचं नेतृत्व करणारे एक स्ट्रॉंग अभ्यासू नेतृत्व धनंजय मुंडे साहेबांना संपवण्यासाठी घाट घातला. आदरणीय पंकजाताईंच्या विरोधात सुद्धा कुठं वेगवेगळ्या वल्गना करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे हे वेळोवेळी त्यांचं काहीतरी सुरू राहतं. आता मग धनगर समाजानं आम्ही भाऊ म्हटले, काही आंदोलनामध्ये जाऊन आपलं तोंड दाखवायचं. परंतु इकडं धनगर समाजाच्या मेंढपाळांना मरेपर्यंत मारण्याचं काम जरांगीच्या पिलावळी करतात, धनगर समाजाच्या तरुणांना मारण्याचं काम करतात. तर आता मराठा समाजाकडून त्या लोकांकडून धनगर समाजाला सातत्यानं मारहाण का होत असावी असं तुम्हाला वाटतं?
हे फक्त धनगर समाज आम्ही एक आलो तर काय करू शकतो ह्या वल्गना करायच्या, परंतु धनगर समाज नाही, याला धनगर चालत नाही, माळी चालत नाही, वंजारी चालत नाही, बंजारा चालत नाही, मायक्रो ओबीसी चालत नाही, मुस्लिम चालत नाही. यांना फक्त स्वतःच्या पदरात सगळं आपलं राजकीय सत्ता लागते. परंतु प्रत्येक वेळी लोकांना काहीतरी आमिष दाखवायचं, भूलथापा मारून हे जमातच अशी की कुठेतरी भूलथापा देऊन हे राजकारण राजसत्तेत बसणारे निजामी मराठी आहेत. यांना गरीब मराठी सुद्धा चालत नाहीत, कारण की गरीब मराठ्यांना सुद्धा गरीबच ठेवायचं आणि निजामी मराठी मोठे मोठे करत राहायचे. ह्या आंदोलनाचं मोठं षडयंत्र तेच आहे. निजामी मराठी आता ग्रामपंचायत, सरपंच असेल, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, नगरपालिका, महानगरपालिका, ह्या सगळ्या सत्ता काबीज करणार आणि गरीब मराठी सुद्धा एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहतील. आणि ओबीसी सुद्धा त्याच्यातून वाटोळं आहेच ना. ओबीसीचा मायक्रो ओबीसीतला एखाद्या गावामध्ये जर दोन पाच घरं, एखाद्या माझ्या कुंभार, सुतार, सोनार, लोहार, माझ्या गुरव, गोसावी, डवरी ह्या लोकांचे जर घरं होते कुठतरी म्हणजे राखीव सुटल्याच्या नंतर सरपंच होता, ग्रामपंचायत सदस्य होता. आता येणाऱ्या काळात यांनीच कुणबी प्रमाणपत्र निजामी मराठ्यांनी काढल्यामुळं कुठे तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, सरपंच होणार नाही, नगरसेवक होणार नाही, महापौर होणार नाही, नगराध्यक्ष होणार नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही, सभापती होणार नाही. त्यामुळं ओबीसींचं राजकीय हत्या ह्या आंदोलनातून झालेली आहे. परंतु ओबीसींची राजकीय हत्या झाली म्हणून आनंद गरीब मराठ्यांनी घेऊ नये. गरीब मराठ्यांच्या सुद्धा पदरी भोपळाच पडलेला आहे. त्यांचं सुद्धा तुम्हाला शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण पाहिजे होतं तर तुम्हाला EWS सारखं सुंदर आरक्षण होतं, ते आरक्षण तुम्ही घालवलं आणि ह्या बिंडोक 5वी नापासाच्या नादी लागून कुठेतरी तुम्ही पुन्हा निजामी मराठ्यांना मोठं करण्याचं काम करत आहात. 5-6 महिन्यामध्ये पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या कॉल रेकॉर्ड्स व्हायरल होत आहेत. कधी मनोज जरांगे, धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधतायत. काल कारागृहातले देखील ऑडिओ क्लिप जे आहे ते व्हायरल झाले. तुम्ही या पूर्ण प्रकरणाकडे कसं पाहतायत आणि त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मनोज जरांगे थेट निशाणा देखील साधताना पाहायला? एकतर ह्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स तयार करणं, ऑडिओ क्लिप्स बनावट तयार करून कुठेतरी वाद निर्माण करणं, ह्या सगळ्यात जरांगेच्या भिकारचूट पिलावळी येतं. आणि मग जरांगेच्या कुठेतरी आदेशानं जरांगेच्या आसपास फिरणारे लोक या सगळ्या गोष्टी करून घेतात. आता त्यातूनच ही कालची जी 2 दिवसापूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यामधून सांगितलं की कुठेतरी आता जरांगेलाच अरे त्या जरांगे एक दिवस त्याच्या कर्माने मारणारच आहे, त्याला मारायची काय गरज आहे? त्याच्या किडण्या दारू पिऊन सडलेल्या आहेत, त्याला मारायची काय गरज आहे भिकारचोटाला? उगं काहीतरी भावनिक करायचं, मराठा समाजाला गोळा करण्यासाठी स्टंट आहे, बाकी काही नाही. आणि राहिला विषय त्या ऑडिओ क्लिपचा, त्याच्यानंतर त्या कोण पठाण का कोण आहे त्यांनी पुष्टी करून टाकली की कोण तो धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर, तो सुद्धा गुंड प्रवृत्तीचा, त्यांनी सुद्धा गावगाड्यामधील त्या गावातल्या लोकांना मारहाण केलेली, त्यामुळे तो जेलमध्ये होता आणि आता तो जामिनावर बाहेर आहे. म्हणजे कुठतरी मला असं त्याच्यातून वास येतोय की आता मस्साजोगची ग्रामपंचायतची निवडणूक आहे. बरं, ते आम्हाला त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून काही घेणदेण नाही. देशमुखाच्या विरोधात देशमुख आहे, कोणतरी त्यांच्या दोघांपैकी भावाभावापैकी चुलत भाऊ सक्का भाऊ कोणतरी त्याच्यापैकी ग्रामपंचायतला यशस्वी होईल. आम्हाला त्या ग्रामपंचायतच्या लढ्याशी घेणदेण नाही. पण ते ग्रामपंचायतचा लढा जिंकून आणण्यासाठी धनंजय देशमुखसाठी दादा खिंडकर जर अशा खोट्या ऑडिओ क्लिप्स तयार करत असेल तर राज्याच्या गृह विभागाने विशेषतः बीडच्या पोलीस अधीक्षकांनी याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि दादा खिंडकर असेल, पठाण असेल, धनंजय देशमुख असेल आणि यांचा सगळ्यांचा मोरक्या मनोज जरांगेची तिथं SIT चौकशी आणि कॉल रेकॉर्ड्स म्हणजे CDR तपासले पाहिजेत. त्याच्यातून सगळं बाहेर येईल आणि याच्यात सगळे करता करिता ज्याप्रमाणे अमोल खोनेला कुठं धनंजय मुंडेंनी जरांगेला मारण्याची सुपारी दिली, असा बनावट व्हिडिओ तयार करून हे सगळं स्टंट केला होता, तोच त्याप्रमाणे पुन्हा पावलावर पाऊल स्टंट आहे. हे मराठा समाजातील लोकांनी सुद्धा ओळखलं पाहिजे. जरांगेचं अस्तित्व आणि जरांगेची कुठं ताकद संपत आली की जरांगे कुठतरी असे भावनिक आवाहन करत असतो आणि जरांगीच्या पिलावळी सुद्धा असं भावनिक वातावरण तयार करून जाती द्वेष निर्माण करून पुन्हा मराठा समाजाला गोळा करून आपली पोळी भाजण्यासाठी खरं तर राज्य सरकारकडून सुद्धा 900-950 कोटीचं काम पदरात पाडून घेतलं आणि आता त्याच उपसमितीच्या अध्यक्षांच्या विरोधात बोलायचं काम सुरू केलं, त्यांचा राजीनामा मागण्याचं सुरू काम केलं. पुन्हा जर 200-500 कोटीचं काम दिलं की जरांगीला पुन्हा झोप चांगली येईल आणि जरांगीचे सहकारी सुद्धा शांतपणे बसतील. मला वाटतंय अशा ऑडिओ क्लिप आता सातत्यानं व्हायरल होत आहेत, मात्र आणखीन देखील पुढे अशाच ऑडिओ क्लिप वगैरे पाहायला मिळते? नक्कीच जरांगीला आता काही म्हणजे काम राहिलंच नाही आणि समाज बी पाठीमागं राहिलं नाही. आता पुढं काय करायचं, समाजाला किती वेळा फसवावं? समाजसुद्धा आता विचारू शकतो ना, किंवा तुम्ही वाशीला गेले पहिल्यांदा तिथून काय आणलं, त्याच्यानंतर उपोषणाला गेले तिथून काय आणलं. म्हणजे एक तर वाचता येत नाही काय काही नाही, 5वी नापास असल्यामुळं काय लिहिलंय GR मध्ये ते कळत नाही. मग त्याच्यातून रिकामच घेऊन यायचं, त्यांनी फसवलं आणि पॅकेज घेऊन यायचे गपची बसायचं. समाजाला पुन्हा म्हणायचं जिंकलो रे राजा हो. अरे कुठं जिंकला, काय जिंकवलं तू? गरीब मराठ्यांचं वाटोळच केलं ना. आणि फक्त भावनिक करायचं स्टंट आहे.
येणाऱ्या काळात अशाच ऑडिओ क्लिप तयार करून माझ्या जीवाला धोका आहे, मला माझ्या जीवाच्या पाठीमागं लागले अशी काहीतरी वल्गना करून कुठंतरी भावनिक वातावरण तयार करून लोक गोळा करण्याचा प्रयत्न होईल, बाकी काय नाही. आणि विशेषतः मी पुन्हा सांगतो, त्या आम्ही इतके भिकारचोट विचाराचे ओबीसी लोक नाही आहोत. आम्हाला त्या जरांगीला मारण्याची काही गरज नाही. जरांगी त्याच्या कर्माने मरणारे एक दिवस प्रत्येक माणूस मरत असतो. त्यामुळं जरांगीच्या सुपाऱ्या देण्याची कोणाला गरज नाही आणि गरज पडणार बी नाही. त्यामुळं जरांगीला कोणीही मारू शकत नाही. मराठा समाजाला मी कळकळीने सांगतोय, त्या भिकारचोट जरांगीला कोणी मारणार नाही. मारलं तर मराठाच मारीन एखादा, कारण की मराठ्यांना फसवल्याच्या नंतर, फसवणूक झाल्यानंतर तेच एखादबार त्याला कमीत कमी जीवे नशीन जरी नाही मारलं तरी बुटाडाने हल्ल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. हे होते ओबीसीचे नवनाथजी वाघमारे आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्याच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, परळी, गोपीनाथगड.